जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये स्वीकृत सदस्य असणार। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब। जिल्हा परिषदेमध्ये सदस्य संख्येच्या 10% तर पंचायत समितीमध्ये सदस्य संख्येमागे 20% सदस्य निवडता येतील। सातारा जिल्हा परिषदेत भाजपला दूर ठेवून राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येत सत्ता स्थापन करणार। राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकरांची घोषणा। जिल्हा परिषद अध्यक्ष राष्ट्रवादीचाच होणार असल्याची सोळसकरांची प्रतिक्रिया। राज्यसभेवर पुन्हा जाण्यासंदर्भात शरद पवारांचं मौन। शरद पवारांनी भूमिका स्पष्ट न करता मवियाच्या नेत्यांशी चर्चा करण्याचा सल्ला आपल्या पक्षातील नेत्यांना दिलाय, सूत्रांची माहिती। राज्यसभेची उमेदवारी मिळण्याआधीच ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये उमेदवारीवरून रस्सीखेच। प्रियंका चतुर्वेदींसोबतच राजन विचारे, अंबादास दानवे, विनायक राऊत, चंद्रकांत खैरे राज्यसभा उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुक। आमदार रोहित पवार राज ठाकरेंची भेट घेणार। अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणात आपण भूमिका घ्यावी, मराठी माणसाला न्याय द्यावा अशी रोहित पवार राज ठाकरेंना विनंती करणार असल्याची माहिती। पुण्यातल्या रुबी हॉस्पिटलला उपचार घेतल्यानंतर शरद पवार मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात आराम मिळावा यासाठी आणखी काही दिवस शरद पवारांना रुग्णालयात ठेवणार असल्याची सूत्रांची माहिती। अजित पवारांच्या विमान दुर्घटनेच्या चौकशीचा अहवाल आज येण्याची शक्यता। डीजीसीएनं केलेल्या चौकशीचा प्राथमिक अहवाल आज येण्याची शक्यता। अहवाल येत नसल्यानं काल रोहित पवारांनी केली होती टीका। मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणी शीतल तेजवानीचा जामिनासाठी हायकोर्टात अर्ज। न्यायालयानं राज्य सरकारला नोटीस बजावत भूमिका स्पष्ट करण्याचे दिले होते आदेश। 23 मार्चला होणार सुनावणी। मराठी लोकांनी उत्तम दर्जाचा डेटा तयार करावा, राज ठाकरे यांचं मराठी भाषा दिनानिमित्त आवाहन। तर जास्तीत जास्त प्रमाणात समाज माध्यमांवर मराठीत व्यक्त व्हा असंही आवाहन। भंडाऱ्यातील बाळ विक्री प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी एसआयटी गठीत। एसडीपीओच्या नेतृत्वाखाली 10 सदस्यांची एसआयटी चौकशी करणार। डॉक्टर नितेश बाजपेयी यांच्या रुग्णालयात 2 बाळांची विक्री, आतापर्यंत 6 जणांना अटक। नागपूर रेल्वे स्टेशन परिसरात कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळला नवजात बाळाचा मृतदेह। कचरा टाकण्यासाठी गेलेल्या महिलेला दिसलं बाळ। पोलिसांकडून घटनेचा अधिकचा तपास सुरू। नमाज पठाण प्रकरणाची मालेगाव महापालिकेकडून गंभीर दखल। मनपाचे वीज अभियंते अभिजित पवारांचं निलंबन। विभाग प्रमुख म्हणून बेजबाबदार वक्तव्य केल्याचा ठपका। खंडित वीज पुरवठ्यामुळे लोकांनी केलं होतं मनपामध्ये नमाज पठण। छत्रपती संभाजीनगरमध्ये बनावट नोटांच्या प्रेसवर नाशिकच्या मालेगाव पोलिसांचा छापा। मुख्य आरोपीला अटक। 500 रुपयांच्या 200 बनावट नोटांसह मुद्देमालही जप्त। गुगल सर्च करणं पडलं महागात। गुन्हा दाखल होण्यापूर्वीच सुटका कशी होईल हे सर्च करणं तरुणाला नडलं। चोरीच्या प्रकरणात नाव आल्यानं घाबरलेल्या तरुणांना शोधला होता सुटकेचा मार्ग। पोलिसांनी गुन्ह्याचा तपास पुरावा मानत तरुणालाच दिला होता बेदम सूट। मनसेच्या वतीनं मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शिवाजी पार्कात अभिजात पुस्तक प्रदर्शनाचं आयोजन। विविध वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्यांच्या संपादकांच्या हस्ते या पुस्तक प्रदर्शनाचं उद्घाटन। यावेळी राज ठाकरेंनी मराठी वृत्तवाहिनी आणि वृत्तपत्रांच्या संपादकांचा खास फोटोही काढलाय। कोल्हापुरात महापौर विराजमान झाल्यानंतर शहर स्वच्छतेचा पहिला कार्यक्रम। महापौर, उपमहापौर, आयुक्त, पालिका अधिकारी यांच्यासह कोल्हापूरकर शहर स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी। 20 प्रभागांमध्ये राबवली स्वच्छता मोहीम। महापौर रुपाराणी निकम यांनी हाती घेतला झाडू। मुंबईच्या मालाड, कुरार, आप्पापाडा परिसरात पाणी टंचाई विरोधात मनसे नगरसेविका सुरेखा परब आक्रमक। होळीपर्यंत पाणी आलं नाही तर होळीच्या दिवशी पालिका अधिकाऱ्यांची होळी करणार, सुरेखा परब यांचा इशारा। गोंदियाच्या सालेकसा आणि आमगाव तालुक्यातील 36 गावांचा पाणीपुरवठा 8 दिवसांपासून ठप्प। बनगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा वीज बिल थकल्यानं वीज पुरवठा बंद। नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती। रायगड जिल्ह्यातल्या लिपिक वर्गातील सरकारी कर्मचाऱ्यांचं मागील 4 दिवसांपासून अलिबागमध्ये काम बंद आंदोलन। सुधारित वेतन श्रेणी, जुनी पेन्शन यासह विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांचं आंदोलन। इंडिगोच्या पुणे बँकॉक विमान सेवेला तात्पुरता ब्रेक। उन्हाळी वेळापत्रकात पुणे बँकॉक आणि बँकॉक पुणे दोन्ही उड्डाणं तात्पुरती बंद। विमान सेवा रद्द करण्याचे कारण इंडिगोकडून अस्पष्ट।
सांगली शक्तीपीठला एकीकडे विरोध तर दुसरीकडे काही शेतकऱ्यांमधून समर्थनही. शक्तीपीठ महामार्ग व्हावा, आम्ही महामार्गासाठी जमीन द्यायला तयार. मूळ रेखांकनानुसार शक्तीपीठ करण्याची बाधित शेतकऱ्यांमधून मागणी. केंद्र शासनाकडून कांदा निर्यात अनुदानात 50% कपात. धुळ्यात शेतकऱ्यांचा मोठा फटका. 2 दिवसात कांद्याच्या दरात प्रति क्विंटल 350 रुपयांची घसरण. निर्यातीसाठी जाणारा उच्च प्रतीचा कांदा स्थानिक बाजारपेठेत आल्यामुळे कांद्याचे दर कोसळले. पुण्यात होळीसाठी झाडांच्या आणि फांद्या तोडण्याचे प्रकार होऊ नये यासाठी पुणे महापालिका प्रशासन सतर्क. विनापरवाना झाडं तोडणं आणि झाडांना इजा करणं कायद्याने गुन्हा. हे प्रकार केल्यास कडक कारवाई करण्याचा महापालिकेचा इशारा. नाशिकमध्ये कवी कुसुमाग्रज यांच्या नावानं असलेल्या उद्यानात झाडांची कत्तल. कवी कुसुमाग्रजांच्या कवितांचे शिलालेख तोडून मलजल प्रकल्पाचं काम सुरू. गोदावरी नदीत मिसळणारं सांडपाणी याद्वारे वळवले जाईल. मिळकत कराच्या वसुलीत पुणे महापालिका पिछाडीवर. 5.5 लाख मिळकत धारकांकडे तब्बल 13,000 कोटी रुपयांचा मिळकत कर थकीत. वसुलीसाठी पालिकेकडून अभय योजनेला 15 मार्चपर्यंत मुदतवाढ. बेस्टसाठी 3,000 कोटींची तरतूद करावी. बेस्ट कामगार सेनेची पत्राद्वारे बेस्ट समिती अध्यक्षांकडे मागणी. मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात 1,000 कोटी रुपयांची तरतूद. होळीसाठी एसटीच्या 83 विशेष बस फुल. होळीनिमित्त राज्य परिवहन महामंडळाकडून 198 विशेष फेऱ्यांचं नियोजन. 27 फेब्रुवारी ते 5 मार्च या कालावधीत विशेष एसटी बस धावणार. जळगाव महापालिका आयोजित खानदेश महोत्सवाला उत्साहात प्रारंभ. 26 फेब्रुवारी ते 2 मार्च दरम्यान सागर पार्क येथे रंगणार महोत्सव. शीख धर्माचे 9वे गुरु श्री गुरु तेग बहादूर यांच्या 350व्या शहीदी समागम निमित्त मुंबईच्या वांद्रे वरळी सीलिंगवर विद्युत रोषणाई. 1 मार्चला नवी मुंबईमध्ये कार्यक्रमाचंही आयोजन. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार. बुकिंग नंतर 48 तासातच विमान तिकीट फुकटात रद्द करता येणार. तिकीट रद्द केल्यानंतर 14 दिवसात परत मिळणार पैसे. बुकिंग नंतर तिकिटात बदलही मोफत करता येईल. याशिवाय विमान प्रवाशांच्या नावातही बदल मोफत करता येऊ शकेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.